तर फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होतोय। संध्याकाळी 4 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे। शपथ घेणाऱ्या महायुतीच्या 36 आमदारांना आतापर्यंत फोन गेलेला आहे। भाजपचे 20 ते 21 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील। आतापर्यंत 19 आमदारांना शपथविधी संदर्भात फोन गेलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून शपथ घेणाऱ्या आमदारांना फोन गेलेला आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेचे 12 मंत्री हे शपथ घेणार आहेत। आतापर्यंत 10 आमदारांना शपथविधी संदर्भात फोन गेलाय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 मंत्री हे शपथ घेतील। आतापर्यंत 7 जणांना फोन गेलेले आहेत। भाजपच्या कोणकोणत्या आमदारांना आतापर्यंत मंत्रिपदासाठीचा फोन गेलेला आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। यादी नेमकी काय सांगते पाहूया। चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे, पंकजा मुंडेंना फोन गेलाय। चंद्रकांत पाटील भाजपमधील मराठा समाजातलं नेतृत्व, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे या मराठवाड्यातलं ओबीसी समाजातलं नेतृत्व, महिला नेतृत्व, गिरीश महाजन भाजपसाठी संकटमोचक म्हणून ओळख असलेले राधाकृष्ण विखे, नगर जिल्ह्यातलं भाजपचं वरिष्ठ नेतृत्व गणेश नाईक, नवी मुंबईतलं भाजपचं वरिष्ठ नेतृत्व मंगल प्रभात लोढा, अमराठी असलेलं मुंबईतलं नेतृत्व नितेश राणे जे हिंदुत्वाची भूमिका आक्रमकपणे मांडतायत, छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले जे छत्रपती घराण्यातून येतात, मराठा चेहरा जयकुमार रावल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर अर्थात मराठवाड्यातलं आणखी एक महिला नेतृत्व भाजपचं, यांना सुद्धा फोन गेल्याचं समजतंय। माधुरी मिसाळ पुण्यातून आहेत, महिला नेतृत्व, अतुल सावे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते। तर आकाश पुंडकर यांना सुद्धा फोन गेल्याचं समजतंय। आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष, अशोक उईके, जयकुमार गोरे यांना सुद्धा फोन गेलेला समजतंय। तर संजय सावकारे यांनाही आतापर्यंत फोन गेलेला आहे। आणि ही यादी आपण पाहतोय भाजपच्या आमदारांची ज्यांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन गेलाय। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना फोन गेलाय आपण पाहूया। दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई तिघही मागच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा मंत्री होते, तिघही शिंदेंच्या अतिशय निकटवर्तीय। तर दादा भुसे हे नाशिकमधील, उदय सामंत हे कोकणातले, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या साताऱ्यामधून शंभूराज देसाई असं हे समीकरण आहे। गुलाबराव पाटील, भरत गोगावले, प्रताप सरनाईक। गोगावले खरं तर मागच्या 2.5 वर्षापासून मागच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते, आता त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे। आशिष जयस्वाल, प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातून, योगेश कदम यांची नावं यांना आतापर्यंत मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन गेल्याचं समजतंय। तर संजय शिरसाट, गोगावले यांच्यासोबत आणखी एक नाव चर्चेत होतं जे खरं तर आपल्या मंत्रिपदाची वाट बघत होते मागचे 2.5 वर्ष, ते संजय शिरसाट, त्यांनाही फोन गेल्याचं समजतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत कोणाला फोन गेलाय तर नरहरी झिरवळ यांना फोन गेलेला आहे। आदिती तटकरे आणि अनिल पाटील जे मागच्या टर्ममध्ये सुद्धा मंत्री होते त्यांना फोन गेलाय। दत्ता भरणे, दत्तात्रय भरणे, इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील अशा या सगळ्या मंडळींना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत मंत्रिपदासाठीचा फोन गेल्याचं समजतंय। तर हसन मुश्रीफ, कागलमधून हसन मुश्रीफ यांना सुद्धा फोन गेल्याचं समजतंय। पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व, ज्येष्ठ नेते असलेले हसन मुश्रीफ यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे।